बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शेतकऱ्यांसाठी संग्राम मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा संग्राम मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत। हा संग्राम मोर्चामध्ये शेतकऱ्यावर होणारा अत्याचार व सर्वसामान्य होणारा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात हा संग्राम मोर्चा करण्यात आलेला आहे। हा संग्राम मोर्चा खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू होणार असून याची अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडलेले आहेत सोलापूर शहराध्यक्ष काँग्रेसचे चेतन भाऊ नरोटे। सर, कशा पद्धतीने हा आज मोर्चा निघणार आहे आणि आपण महायुतीला कसा आज विरोध करणार आहात? हा जो मोर्चा आहे यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट असेल, सगळ्याला घेऊन हा मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा जो आहे तो शेतकरी बांधव बघा तुम्ही बळीराजा या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि त्या बळीराजा आता सध्याला नाराज आहे। बळीराजाला ह्या सरकारने गेले 10 वर्ष झालं सांगितलं की शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव देऊ बंद आहे। तुम्ही बघताय की कांद्याची निर्यात बंद आहे। तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून खात्यावर देखील पैसे घेता, 4000 त्यांच्या खात्यावर टाकता, पण त्याच्या डबल पैसे गोळा करता। शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हा मोर्चा निघतोय। खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। 10,000 लोक या ठिकाणी येतील आणि आज कलेक्टर ऑफिस हा मोर्चा जाणार आहे। सत्ताधारी पक्ष म्हणतोय की तर हा सरकार आहे शेतकऱ्यांसाठी सरकार आहे। हो, सत्ताधारी पक्ष नेहमी सांगतो की आम्ही शेतकऱ्याचा आहे, पण तुम्ही बघता ग्रामीण भागात प्रचंड तणाव, लोक फिरू देत नाहीत। त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्याच्या हमी भावासाठी आहे। शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना जेव्हा आमचं इंडियाचा सरकार होतं तर सरसकट देशभरामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती। आज हे कर्जमाफी घोषणा करतात पण प्रत्यक्षात ते कागदावर आहेत, शेतकऱ्यांच्या पत्रात काही मिळालं नाही। सर, काल सुभाष देशमुखांची स्टेटमेंट आलेली आहे की ताईंच्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळात दंगल घडली होती, काय उत्तर आहे? सुभाष देशमुखच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरल्या। देशमुख साहेब, तुम्हाला आता लोक ओळखले, तुम्ही 30 वर्षामध्ये काही केलं नाही, त्यामुळे त्यावर टीका करण्याचं काम चालू आहे। तुम्ही तुमच्या मतदारसंघात आज तुम्हाला लोक फिरू देत नाहीत, लोक तुम्हाला धरतात, रस्ते नाहीत, दिवाबत्ती नाही, पाण्याची योजना नाही। तुम्ही अनेक वेळा सांगितलं की दुसरं धरण जे वडापूरला आहे ते वडापूरला धरण तुम्ही करता म्हणला, तुम्ही 15 वर्षात काय दिवे लावले? त्यामुळे असं काय तर चुकीचं लोकांना बोलायचं सुभाष देशमुखची मागची सवय आहे आणि त्यामुळे बापू आज ओळखले, बापूचा करेक्ट कार्यक्रम आमचे लोक शेतकरी बांधव करणार आहेत, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। शेतकरी आणि सुभाष बापूंना करेक्ट कार्यक्रम करतील आणि बापूंच्या पायाखालची जमीन सरकली आहे असा घणाघाती आरोप शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलेला आहे। थोड्याच वेळात या चर्चेला सुरुवात होणार आहे आणि या सोलापूर शहराचे खासदार प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वात 4 पुतळा येथून ते जिल्हा परिषद येथेपर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे आणि पुनम गेटे तिथे एक जाहीर सभाही होणार आहे। याची अपडेट आम्ही देतच राहू। तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस। आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान। कॉन्टॅक्ट 9922 55 9711।